तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 11 मेच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की इथे सखी रात्री आपल्या रूममध्ये असते. तिला कान्हाची खूप आठवण येते. सखी मोरपंख घेऊन कान्हाच्या आठवणीमध्ये विचार करत उभी असते. आणि तेवढ्यात तिथे कान्हा एक धोबीवाला बनून येतो. कान्हा म्हणतो, बेबी सरकार, माझी आठवण काढत होतात ना? सखी आनंदाने मागे बघते आणि तिला कान्हा दिसतो. सखीला आनंदही तेवढाच होतो आणि रागही आलेला असतो. सखी त्याच्याशी बोलत नाही. कान्हा सखीचा राग घालवण्याचा प्रयत्न करतो. तर इथे सरकारने आपले सगळे दागिने मावशींच्या गाठोड्यात लपवलेले असतात. सरकार बाहेर धावत येते आणि दागिने चोरीला गेल्याचा बनाव करते. सरकार मोठमोठ्याने ओरडते आणि घरातल्या सगळ्यांना बोलवून घेते. ती सगळ्यांना म्हणते, माझे दागिने चोरीला गेलेत. मी पोलिसांना बोलवले घरी. आता तेच शोधून काढतील की माझे दागिने गेले तरी कुठे. तर थोड्या वेळाने पोलीस येतात. पोलीस विचारतात, दागिने चोरीला गेलेत? तुमच्या घरातल्यांपैकी कोणावर संशय? सरकार म्हणते, नाही, हे सगळे माझेच आहेत. माझे भाऊजी, माझी मीनाक्षी, माझी मुलगी, हे सगळे माझेच आहेत. पोलीस विचारतात, मग बाहेरून कोणी आलं होतं का? सरकार म्हणते, हो, ही माझी मावशी, ही बाहेरून आली आहे. पोलीस म्हणतात, ठीक आहे, या बाहेरून आल्यात ना, आता यांच्या खोलीची झडती घेतली जाईल. मावशीला सरकारबद्दल सगळं माहिती आहे आणि आता घरामध्ये राहते ती तेजस्विनी नाही, मनस्विनी आहे, हेही माहिती आहे. त्यामुळे मावशीला हकलून लावण्यासाठी आणि तिला तिची जेलमध्ये पाठवणी करण्यासाठी सरकारने हे सगळं केलेलं असतं. पोलीस मावशींच्या खोलीची झडती घ्यायला जातात. इथे सरकार मनात म्हणते, तयार राहा मावशी, जेलची हवा खायला, आता जा खडी फोडायला. सरकार खुश असते. आता कान्हाने घरात आल्यानंतर आपली तर जादू चालवली असेल आणि त्या जादूमुळे मावशी कसा वाचतायत आणि सरकार कशी तोंडावर पडते ते बघण्यासारखं असेल.